शिक्षण म्हणजे समजणं, स्वतः विचार करणं. शिक्षण म्हणजे संकुचितपणा नष्ट करणं. शिक्षण म्हणजे चांगलं माणूस बनणं. हे जाणून प्रत्यक्ष कार्य करण्याचं काम करणारा तंत्रस्नेही शिक्षक समूह आपणा सर्वांनाच परिचित आहे. गेल्या 3 वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांना तंत्रस्नेही बनवण्याचं काम अविरतपणे या समूहाच्या माध्यमातून चालू आहे. हा समूह फक्त शिक्षकांना तंत्रस्नेही बनवतो असं म्हणून चालणार नाही, तर या समूहाच्या माध्यमातून विविध नाविन्य प्रयोग, विविध स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन, विविध स्पर्धा तसेच विविध सामाजिक कार्यक्रमातून प्रबोधन करण्याचं कार्य अविरतपणे चालू असतं. विविध सामाजिक कार्यात या समूहाचा खूप मोठा वाटा आहे. एवढंच नाही, तर आता एवढ्या कठीण परिस्थितीत कोविड-19च्या काळात सुद्धा टी-एस-एसच्या माध्यमातून विविध ऑनलाईन कार्यशाळांचं थेट प्रक्षेपण करून समाजातील विविध स्तरापर्यंत ज्ञानदानाचं कार्य करण्याचं काम हा टी-एस-एस समूह करीत आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्ञानदान करण्याचं कार्य, समाजापर्यंत विविध घटकातलं ज्ञान पोहोचवण्याचं कार्य टी-एस-एस परिवार करीत असतो. टी-एस-एस समूह आणि ज्ञानदान यांचा अतिशय जवळचा आणि अतूट असा संबंध आहे. टी-एस-एस समूह सतत समाजापर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून ज्ञानदानाचं कार्य करत असतो. आज सुद्धा मला तुम्हाला सांगताना विशेष आनंद होत आहे, की टी-एस-एस समूहाने आपल्या सर्वांसाठी ज्ञान संवाद हे डिजिटल व्यासपीठ आपल्या सेवेत आणलेलं आहे. ज्ञान संवाद हे असे एक डिजिटल व्यासपीठ आहे, जे समस्त शिक्षक वर्गासाठी एक मुक्त आणि अत्यंत उपयुक्त असं व्यासपीठ आहे, की जिथे प्रत्येक जण आपल्या पद्धतीने मुक्त होऊ शकतो, व्यक्त होऊ शकतो. या राज्यव्यापी समूहाने निर्मित ज्ञानसंवाद या वेब पोर्टलच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती युट्यूबवरून थेट प्रक्षेपण, शैक्षणिक बातम्या, शिक्षण विचार, शिक्षकांचे नवोपक्रम, विविध साप्ताहिके, मासिके, शिष्यवृत्ती, नवोदय व विविध परीक्षांचे मार्गदर्शन व प्रश्नपत्रिका, जगभरातील घडामोडींचा आढावा घेणारे साप्ताहिक, शैक्षणिक उत्पादने, अशा अनेक माहिती या डिजिटल वेबवर, या डिजिटल व्यासपीठावर आपल्याला उपलब्ध असणार आहेत. ज्याप्रमाणे नेहमी टी-एस-एस समूह उपक्रम घेत असतो, कार्यक्रम घेत असतो, त्याच पद्धतीने आजचा सुद्धा स्त्री शिक्षणाची क्रांतीज्योत माता सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन करताना अशाच प्रकारच्या आपल्या समाजात होऊ घातलेल्या सावित्रींची ओळख करून देण्यासाठी, त्यांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आज टी-एस-एस परिवाराने ज्ञानसंवाद या डिजिटल व्यासपीठावरून एक विशेष कार्यक्रमाचं आयोजन आपल्यासाठी केलेलं आहे. या कार्यक्रमाचं परिसंवाद कोसबाडच्या टेकडीवरून आणि आयोजक आहेत ज्ञान संवाद. या विशेष परिसंवाद कोसबाडच्या टेकडीवरून या विशेष परिसंवादात आपण ग्राम मंगल या सामाजिक शैक्षणिक संस्थेबद्दल जाणून घेणार आहोत. ग्राम मंगल संस्था ही कशा पद्धतीने कार्यरत आहे, इथे नेमके कुठल्या पद्धतीचं कार्य चालतात, यामध्ये या संस्थेमध्ये ग्राम मंगल या शैक्षणिक संस्थेमध्ये किंवा ग्राम मंगल या शैक्षणिक संस्थेचा पाया रोवणाऱ्या समाजसेविका, प्रख्यात समाजसेविका अनुताई वाघ यांचा सामाजिक कार्यातून शिक्षणाचा वारसा, अंगणवाडी प्रशिक्षण कशा प्रकारे दिले जातं, विविध शिक्षक कशा पद्धतीने प्रशिक्षित केले जातात, ग्राम मंगल या संस्थेचं शैक्षणिक योगदान काय आहे, या सर्व गोष्टींवर हितगुज करण्यासाठी आपण या डिजिटल मंचावर उपस्थित आहोत. आणि या सगळ्या गोष्टीत परिसंवाद साधण्यासाठी, हितगुज करण्यासाठी आज आपल्या सोबत ग्राममंगल संस्थेच्या सुषमा पाध्यताई आणि डॉक्टर कुलकर्णीताई उपस्थित आहेत. नमस्कार ताई. नमस्ते. तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आपलं वर्षाताई तसेच सुषमाताई, आपलं दोघींचं मी या मंचावर सहर्ष स्वागत करीत आहे. सुषमाताईंचा थोडक्यात परिचय द्यायचा झाला तर सुषमाताई या एम.ए. मराठीत असून पत्रकारिता ही पदविका प्राप्त केलेली आहे. त्याच पद्धतीने ग्राममंगल या संस्थेमध्ये, ही जी शैक्षणिक संस्था आहे, या संस्थेमध्ये सुषमाताई जवळपास 25 वर्षापासून कार्यरत आहेत. आजपर्यंत त्यांनी जवळपास 4000 शिक्षकांना प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित केलेलं आहे. आशय आणि साधनं कशा पद्धतीने विकसित करायचं
हे ताईंचं महत्वाचं आणि मुख्य काम आहे. त्यानंतर सुषमाताईंचा आदिवासी भागात काम करण्याचा सुद्धा मोठा अनुभव आहे. आरंभिक वाचन, विद्यार्थ्यांना सुरुवातीचं वाचन कशा पद्धतीने झालं पाहिजे याच्यावर सुषमाताईंनी जवळपास 9 पुस्तकं लिहिलेली आहेत आणि त्या पुस्तकांचे ठराविक भाग आत्ताच्या आपल्याला पहिली आणि दुसरीच्या अभ्यासक्रमामध्ये दिसून येत आहेत. एवढं वाखाणण्याजोगं आणि प्रख्यात असं काम सुषमाताईंचं आहे. बाल शिक्षणाचे आधारस्तंभ हे जे पुस्तक प्रकाशित आहे त्याच्यामध्ये सुषमाताईंचे आणि कुलकर्णीताईंचे सुद्धा बरेचसे लेख याच्यामध्ये आहेत. अशा सुषमाताई आज आपल्यासोबत आहेत. त्यानंतर मी कुलकर्णीताईंचा परिचय करून देऊ इच्छिते. नमस्ते कुलकर्णीताई. नमस्ते. नमस्ते. कुलकर्णीताईंचा विशेष परिचय करून द्यायचा म्हटला म्हणजे कुलकर्णीताई सुद्धा ग्राममंगल या संस्थेमध्ये कार्यरत आहेत. MSc असून त्या PhD सुद्धा आहेत. रचनावादी शिक्षणशास्त्र याच्यात त्यांनी PhD केलेली आहे. त्यानंतर कुलकर्णीताईंचा विशेष अध्यापनाचा जो अनुभव आहे तो D.Ed आणि B.Ed या विद्यालयांमध्ये त्यांचा अध्यापनाचा विशेष अनुभव आहे. रचनावादी शिक्षण 30 लघुभाषणांची मालिका कुलकर्णीताईंनी केलेली आहे. त्यानंतर बाल शिक्षणाचे आधारस्तंभ यामध्ये सुद्धा कुलकर्णीताईंचे विशेष लेख प्रकाशित झालेले आहेत. असे आगळे वेगळे व्यक्तिमत्व आज आपल्याला या डिजिटल व्यासपीठावर, डिजिटल रंगमंचावर आपल्या सोबत आहेत. तर आपण सर्वांनी नक्कीच यांचा ज्ञानाचा आवर्जून आस्वाद घेऊया आणि पुढील जो कार्यक्रम आहे की ग्राममंगल संस्था आपल्याला जाणून घ्यायची आहे. तर या ग्राममंगल संस्थेविषयी आपण जास्तीत जास्त माहिती कुलकर्णीताई आणि सुषमाताई यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. तर मला पहिल्यांदा सुषमाताईंना विचारावं असं वाटतं की आपण ग्राममंगल या संस्थेमध्ये जवळपास 25 वर्षापासून कार्यरत आहात. तर या ग्राममंगल संस्थेच्या कामाची सुरुवात अनुताई वाघ, प्रख्यात समाजसेविका यांनी केलेली आहे. तर अनुताई वाघ यांनी या संस्थेची सुरुवात करत असताना किंवा संस्थेमध्ये काम करत असताना कशा पद्धतीने कामाची सुरुवात केली आणि जवळपास कधीपासून सुरुवात केली? ताई आपला माईक अनम्यूट करा. म्यूट करा. अनम्यूट. नमस्कार सर्वांना. तुम्ही आम्हाला या व्यासपीठावरती बोलावल्यात आग्रहाने आणि गेले 1-2 दिवस आम्ही एकमेकांच्या संपर्कात आहोत, दीपालीताई, पांढरे सर वगैरे, आणि आजची कार्यक्रमाची सुरुवात आपली झालेली आहे. अनुताईंच्या कामाची सुरुवात खरं तर कोसबाडला झाली आणि ती जवळपास 1950च्या सुमारास झाली. की त्या D.Ed होत्या. त्यांनी वेगवेगळ्या शाळांमधून काम केलेलं होतं. पुण्यामधली त्यांची नोकरी चालू होती आणि असं असताना त्यांनी ताराबाई मोडकांच्या हाकेला प्रतिसाद दिला आणि सरळ पुणे आणि मुंबई अशासारख्या शहरांचा मोह सोडून त्या आपल्या कोसबाडला, त्याच्या आधी त्यांनी थोडं बोर्डीला काम केलं आणि मग कोसबाडला कामाला सुरुवात केली. ती जवळजवळ 1950च्या सुमारास त्यांनी कामाला सुरुवात केली होती. संपूर्ण हा दुर्गम भाग होता, अस्पर्शित असा भाग होता की कुठल्याही लोकांचा फारसा संपर्क तिथे येत नव्हता आणि अशा भागांमध्ये आदिवासी मुलांना शिकवायचे अनेक प्रयोग, पुढच्या आपल्या गप्पांमधनं काही प्रयोग सांगण्याची संधी पण आम्हाला मिळेल. तर अनेक प्रयोग त्यांनी केले आणि जसं कुरणशाळेचा प्रयोग असेल किंवा अंगणवाडी त्यांनी सुरू केली किंवा रात्रशाळा सुरू केली, हे सगळं करत असताना ताराबाई मोडकांचे विचार त्या प्रत्यक्षात आणत होत्या, जे ताराबाई मोडकांनी सांगावं आणि अनुताईंनी ते प्रत्यक्षात आणावं. मग तिथल्या कुठल्याही कठीण परिस्थितीचा कुठलाही बाऊ न करता किंवा कोणतीही अडचण न सांगता त्यांनी ते सगळे कार्यक्रम पूर्ण करावे. तर असा हा कोसबाडच्या परिसरातल्या आदिवासी टप्प्यांमधलं काम चालू असताना आणि त्यांना बालशिक्षणाचे धडे किंवा प्राथमिक शिक्षणाचे धडे देत असताना साधारण 1982च्या सुमारास असं घडलं. 80-82 मध्ये 2 वर्ष ही कालावधीमध्ये ही प्रक्रिया घडली की डॉक्टर दलाल म्हणून मुरबी पाड्यावरती त्यांची काही जमीन होती आणि त्यांना असं वाटत होतं की इथे कोणीतरी, आपला संपूर्ण आदिवासी भाग आहे, वारली, कातकरी, मल्हार, कोळी अशी लोक इथे राहतात, यांना कुठेही शिक्षणाचा गंध नाहीये, त्यांना बाहेरच्या जगाची माहिती नाहीये, तर इथे येऊन कोण काम करेल आणि इथे काय सुरुवात आपल्याला करता येईल, इथे आपल्याला काही सामाजिक काम उभं करता येईल का, असा सगळा विचार त्यांच्या मनात येत होता.
आणि त्यांनी कोसबाडमधल्या एका डॉक्टरांशी या संदर्भात गप्पा मारल्या आणि त्याच वेळेला अनुताईंचं नाव त्यांच्या गप्पांमधून पुढे आलं. आणि मग अनुताईंना त्यांनी विचारलं की तुम्ही आमच्या इथे येऊन काम कराल का? इथे एवढं मोठं काम तुम्ही उभं केलंच आहे, या आदिवासी मुलांना शिक्षणाचे धडे दिले आहेत, तर तुम्ही आमच्याही इथे येऊन कामाला सुरुवात करा. अर्थात दलाल काही तिथे राहत नव्हते, हा फक्त भाग त्यांना ओळखीचा होता आणि माहिती होता. आणि मग अनुताईंनी एकदा रमेश पानसे यांची सोबत घेतली, शिक्षणतज्ञ रमेश पानसे यांची, आणि त्यांच्या सोबतीने त्यांनी या भागांमधली फेरी केली. आणि तेव्हा असं लक्षात आलं की जे आपण 30-40 वर्षांपूर्वी कोसबाडमध्ये केलंय, बोर्डीला केलंय, तशीच परिस्थिती इथेही आहे. आणि इथे आपल्याला काम सुरू करायला हवं. आणि सर्वात महत्वाचं काम कोणतं आहे? तर बालशिक्षणाचं. प्रौढांना बदलणं, प्रौढांना शिक्षित करणं, याही पेक्षा जर आपण बालकांच्या पासून शिक्षणाला सुरुवात केली तर आपल्याला वेगाने काम करता येईल. माणूस बदलायची सुरुवात आहे, ती या संवेदनशील वयामध्ये करता येते. तर आपण त्याच मुलांना मदतीला घेऊ. असं करून त्यांनी मुरबी पाड्यावरती पहिल्यांदा पाऊल टाकलं. आणि पुढच्या 5-10 वर्षातच खरं तर तो सगळ्याच परिसर त्यांनी पिंजून काढला आणि जवळजवळ 10-15 पाड्यांवरती छोट्या छोट्या बालवाड्या उभ्या करायला सुरुवात केली. आणि या बालवाड्यांमधनं आरोग्याचे, आहाराचे आणि आपल्या शिक्षणाचे सगळेच धडे द्यायला सुरुवात केली. मग त्यांच्यासाठी सोबत मात्र सगळी त्यांची कोसबाडची काही मंडळी त्यांच्या बरोबर होती आणि इतर तिथल्याही काही जे 3-4 लोक होते की जे लोक 4थी पर्यंत शिकून कुठून तरी आले होते, अशा काही मुलांनाही त्यांनी हाताशी धरलं आणि कामाला सुरुवात केली होती. कोसबाडचं काम हे ग्राम बाल शिक्षा केंद्र, नूतन बाल शिक्षण संघ या संस्थांचं होतं. म्हणजे नूतन बाल शिक्षण संघाची ग्राम बाल शिक्षा केंद्र हे तिथल्या एक उपशाखा, उपविभाग म्हणूया, आणि तिथून काम कोसबाडचं सुरू झालं होतं. परंतु कोसबाडचंच काम म्हणजे त्याच संस्थेचं काम हे असू नये असा विचार पहिल्यापासूनच ठरला गेला. आणि रमेश पानसे आणि अनुताई वाघ यांनी मिळून ग्राममंगल या संस्थेची स्थापना केली आणि आदिवासी मुलांच्या शिक्षणाचं झाड त्यांच्या अंगणात रुजवायला सुरुवात केली. आणि जे काही पाठ आधी झाले होते किंवा अनुभव होते विकासवाडी आणि ताराबाईंच्या बालवाडीचे, तिथे तेव्हा त्यांनी अंगणवाडीच म्हटलं होतं, आणि त्याचे अनुभव इथे द्यायला सुरुवात केली होती. मला वाटतं पहिल्या प्रश्नाचं एवढं उत्तर पुरेसं आहे. म्हणजे नक्कीच सुरुवात ताई. ग्राममंगलची 19 डिसेंबर 1982 या दिवशी झाली असं म्हणायला हरकत नाही. याच प्रश्नाला अनुसरून अनुषंगाने मला एक प्रश्न विचारायचा वाटतो की म्हणजे असं ऐकण्यात आहे की अंगणवाडी आणि बालवाडी या शब्दाची उत्पत्ती कोसबाड मधून झालेली आहे. तर कशा पद्धतीने म्हणजे अंगणवाडी आणि बालवाडी शब्द बाहेर आले किंवा अंगणवाडी आणि बालवाडी शब्दच दिले पाहिजे, असा हा प्रवास कसा काय सुरू झाला? हो. अंगणवाडी हा जो शब्द आहे म्हणजे अंगणात भरणारी मुलांची वाडी. आता वाडी इथे तिथे चिक्कूच्या वाड्या होत्या, फळांच्या वाड्या होत्या, म्हणून चिक्कूच्या वाडीवरनं ती अंगणवाडी अशी एक मुलांची वाडी असं म्हणून एक शब्द ताराबाई आणि अनुताईंनी तिथे रुजवला. मुलं शाळेत येणार नाहीत आणि कारण शाळा कुठेतरी लांब असेल तर मुलं शाळेत येऊ शकणार नाही. पालक कुठेतरी शेतीवरती जातात. लहान मुलांना घेऊन मोठी मुलं कशी काय येतील? आणि सगळेच जण या शाळा या प्रकारालाच घाबरत होती. आणि असं असताना आपण शाळांमध्ये मुलांना कसं काय बोलवायचं? तर शाळा मोठी तयार करण्यापेक्षा त्या परिसराला अनुरूप अशा छोट्या छोट्या वस्त्यांमध्ये, म्हणजे तिथे पाडा असं म्हटलं जातं, आदिवासींचा पाडा, आणि त्या पाड्यांमध्ये या मुलांच्या अंगणामध्येच, कारण पाड्यांमध्ये वस्ती असते ती एक साधारणपणे 50 एक घरांची असते. म्हणजे प्रत्येक घरामध्ये एखादं मूल असं जरी म्हटलं, एक दुसरं मूल असलं तरी सुद्धा 50 एक मुलं तिथे असतातच वेगवेगळ्या वयांची. आणि मग त्यांच्या अंगणामध्येच जर आपण काम करायला सुरुवात केली तर हळूहळू मुलांची जवळ एक नीट साधता येईल असं म्हणून अनुताईंनी तिथे अंगणवाडी सुरू केली मुलांच्या अंगणामध्ये. आणि या अंगणवाडीमध्ये काम मात्र अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने होत होतं, कारण ही जी पद्धत त्यांनी अवलंबली होती शिक्षणाची ती मात्र मॉन्टेसोरी, फ्रोबेल यांच्यापासून आलेली पद्धत होती की जी स्वयंशिक्षणावरती, स्वयं अध्ययनावरती आणि कृती आधारित अशी पद्धती होती. आणि त्याच्यामुळे मुलांशी काय बोलाय, आणि तीच पद्धती गिजूबाई बधेका आणि ताराबाई मोडक यांनी भारतामध्ये वापरली होती.
आणि त्याचाच समावेश इथे पण केला गेला होता. आणि अंगणवाडीमध्ये खूप गमती घडत असत. अंगणवाडीची पहिली सुरुवात करत असतानाही असं लक्षात येत होतं, की मुलं घाबरत होती. मुलं माणसांना, बाहेरच्या माणसांना घाबरत होती. त्यामुळे अर्थातच अनुताई किंवा त्यांच्यासारख्या येणाऱ्या शिक्षकांनाही ती घाबरत होती. मग काय करायला पाहिजे? तर हळू-हळू दारं किलकिली करत मुलं जेव्हा बघायची त्यांच्याकडे, तेव्हा अनुताई त्यांच्यासमोर छोट्या वाट्यांमध्ये भरून काही साधनं ठेवून द्यायच्या, मणी ओवायला ठेवून द्यायच्या, काही खेळायला वस्तू ठेवून द्यायच्या आणि हळूच ती मुलं आतमध्ये ती आपली ओढून घ्यायची साधनं, वस्तू ओढून घ्यायची, ती खेळायची आणि परत ठेवायची. काही दिवसातच अशी त्यांची सगळ्यांची दोस्ती झाली आणि ही अंगणवाडी सुरू झाली. खरं तर मुलं जिथं खेळतात, ती बालकांची वाडी. म्हणजे नंतर हा काही दिवसांनी बालवाडी हा शब्द रूढ झाला. अंगणवाडी हा नंतर शासनाने, ताराबाई मोडकांनी जेव्हा शासनाकडे रिकमेंड केलं, त्यांनी सांगितलं, की तुम्ही सर्व वस्त्या-वस्त्यांमध्ये ही अशी अंगणवाडी सुरू करायला हवी. तर तेव्हा शासनाने सुद्धा हा अंगणवाडी शब्द घेतला आणि पुढे आज हजारो अंगणवाड्या देशामध्ये आपल्या लाखो अंगणवाड्या चालू आहेत, असं आपल्याला दिसतं. आणि आपण मात्र शिशु गट, छोटा गट, मधला गट म्हणजे खेळ गट मुलांचा आणि बालगट असे 3 गट जे 3 ते 6 वर्षांच्या मुलांचे आहेत, त्यांना बालवाडी असं आपण संबोधतो. जिथे बालकं येतात, जिथे खेळतात, जिथे शिकतात, त्या बालकांची बालवाडी. मग बालवाडी हा शब्द मात्र ग्राममंगलच्या कामातही आणि कोसबाडच्या कामामध्येही हळू-हळू रूढ झालेला होता. आजही बालवाडी आणि अंगणवाडी, अंगणवाडी शासनाची आणि बालवाडी किंवा आपण मॉन्टेसोरियन पद्धतीने चालणाऱ्या मॉन्टेसोरी शाळा अशा पण म्हणत असतो किंवा नर्सरी, के-जी अशाही शाळा म्हणत असतो. परंतु खरं तर बालकं जिथे येतात ती बालवाडी इतका छान साधा शब्द ताराबाई अनुताईंनी रुजवला आहे, तो वापरायला काहीच हरकत नाही. खूप छान ताई. ही बालवाडी आणि ताई आपला माईक म्यूट करता का? वर्षाताई आपला माईक म्यूट कर. सुरू करा. नाही, बंद करा. बरं. तर बालवाडी आणि अंगणवाडी हे जे शब्द आहे ते खरं कोसबाड मधून आले. म्हणजे अनुताई झाल्या, ताराबाई झाल्या, यांनीच ती बालवाडी हा शब्द प्रचलित केला किंवा त्याची सुरुवात केली. आणि बालवाडी नंतर शासनाने अंगणवाडी हा शब्द पुढे आणला किंवा त्या पद्धतीने अंगणवाड्या सुरू झाल्या. खरं तर बालकांचा समूह तयार केला आणि त्याला वाडी असं नाव दिलं असं आपल्याला एकंदरीत म्हणता येईल. आता यानंतर मी वर्षाताईंकडे जाते. वर्षाताई, की अनुताई वाघ यांनी केलेले बरेच कामं आहेत किंवा त्या कामाचा हा. वारसा तुम्ही स्वतः चालवत आहात. तर अनुताईंच्या कामाची किंवा त्यांच्या शैक्षणिक कामांची अशी वैशिष्ट्यपूर्ण कोणती कोणती कामं होती किंवा मग आपल्याला त्याच्यातून नेमकं काय सांगता येईल? अनुताईंची कामं असं म्हणण्यापेक्षा आपण म्हणूया अनुताईंची नेमकी कोणती वृत्ती ही शिक्षण क्षेत्राला जास्ती उपयुक्त ठरली, असा प्रश्न मी थोडासा तो बदल करून घेते. याचं कारण अनुताईंनी जी जी कामं केली ही 50च्या, 60च्या, 70च्या दशकातली होती. त्यामुळे कोणत्या वृत्तीनं ती कामं केली, ती वृत्ती आजही आपल्याला खूप मोठी दिशा देणारी आहे. त्यातली काही प्रमुख वैशिष्ट्य या ठिकाणी अगदी आवर्जून सांगावीशी वाटतात. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला अनुताईंचा परिचय आहे तो एक शिक्षिका म्हणून, एक शिक्षण तज्ञ म्हणून. पण ही फार उत्सुकता किंवा आश्चर्य वाटावी अशी गोष्ट आहे, की त्या शिक्षिका होऊया म्हणून कधीच ह्या क्षेत्रात आल्या नाहीत, शिक्षण क्षेत्रात आल्या नाहीत. तर त्यांचं ह्या क्षेत्रात जे पाऊल पडलं, ते पहिल्यांदा देशप्रेमाच्या हेतूने. भारत देशासाठी काहीतरी करायचं असा ध्यास त्यांनी त्यांच्या तरुण वयात घेतलेला होता. आणि हा ध्यास घेतलेला असताना देशकार्यात त्यांना खरं तर उतरायचं होतं पूर्ण वेळ. पण घरातल्या काही जबाबदाऱ्या आणि अन्य गोष्टींमुळे त्यांना त्यावेळेला ते शक्य झालं नाही. पण जेव्हा त्यांना ही संधी चालून आली त्यावेळेला त्या देशकार्य करण्यासाठी म्हणून या क्षेत्रात आल्या. हे काय काम होतं? तर कस्तुरबा गांधींच्या निधनानंतर त्यांच्या नावाने लहान मुलांच्या शिक्षणासाठी मोठा निधी गोळा केला गेला. आणि त्यातून वेगवेगळ्या ठिकाणी गावोगावी जाऊन लहान मुलांना शिकवणाऱ्या शिक्षिका तयार करायच्या होत्या. आणि याच्यासाठी मोठ्या प्रमाणात त्यावेळेला शिबिरात अनेक स्त्रिया भरती झाल्या, अनेक पुरुष भरती झाले. तर त्यावेळेला हे देशाचं काम हातात घ्यायचं म्हणून अनुताई बालशिक्षणात आल्या. आता ही गोष्ट त्याच काळात काय किंवा अजून 100 वर्षांनी काय, देशाविषयीचं विलक्षण प्रेम आणि आदर
ही गोष्ट आमच्यासारख्या ग्राममंगलमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला आजही तितकीच महत्वाची वाटते. याच्यानंतर अनुताईंचं दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य जाणवतं, की जेव्हा आपण शिक्षणामध्ये काम करतो, तेव्हा साधं-साधं एखाद्या मुलाला आपल्याला गणित शिकवायचं आहे. आपण एकदा शिकवतो, दोनदा शिकवतो. मुलाला समजलं नाही, परत तिसऱ्यांदा शिकवतो आणि किती वेळा आपण असं काम करू शकतो? एकदा, दोनदा, तीनदा, 4 दिवस, 5 दिवस, 10 दिवस. काही दिवसानंतर अगदीच आपल्यासारखा सामान्य माणूस हा थकून तो प्रयत्न बंद करतो. परंतु अनुताईंनी मात्र त्यांच्या आयुष्यात लहान मुलं शाळेत यावीत, ज्या काळाचं वर्णन आता सुषमाताईंनी केलं, साधारण 1955, 56 आणि त्याच्याही आधीचा काळ. त्यावेळेला मुलं शाळेत येत नव्हती. तर एक दिवस त्यांनी शाळेत वाट बघितली, मुलं आली नाहीत. म्हटल्यावर अनुताई प्रत्येकाच्या घरी गेल्या. तिथून पालकांना सांगून त्यांनी मुलांना बोलवायला उद्युक्त केलं. तरीही मुलं आलं नाहीत. पुन्हा त्या गेल्या, पुन्हा त्या गेल्या. अशी चिकाटी त्यांनी किती काळ ठेवली असेल? सलग 8 वर्ष अनुताई केवळ मुलं शाळेत यावीत म्हणून प्रयत्न करत होत्या. आणि ही चिकाटी, हे सातत्य, हे कोणत्याही काळात कुठल्याही शिक्षकाला आवश्यक असणारा असा गुण, विलक्षण असा अनुताईंकडे होता. तिसरी महत्वाची गोष्ट, अख्ख्या देशाला पहिली अंगणवाडी शिक्षिका ग्राममंगलने दिली अनुताईंच्या रूपाने. अंगणवाडी ही संकल्पनाच अनुताई आणि ताराबाई यांच्या जोडीने आणली आणि ते त्यांचं योगदान आज आपल्याला सिद्धच झालं आहे, की 45 आणि 50च्या काळातलं त्यांचं जे काम होतं 1945-1950 ह्या काळातलं काम आजही आपण 2021 साली तितकंच महत्वाचं म्हणून केंद्र सरकारच्या पातळीवरून त्या कार्याचा पुरस्कार केला जातोय. आणि एक महत्वाची गोष्ट सांगून मी थांबीन या प्रश्नाचं उत्तर. अनुताईंची त्या काळामध्ये जी माणसांशी संपर्क ठेवण्याची जी कला त्यांना अवगत होती, की अगदी लहानशी छोटीशी चिठ्ठी सुद्धा कधी त्याने अनुत्तरित ठेवली नाही. आज आपण WhatsApp आणि ईमेलच्या काळामध्ये जे वावरतो आहोत, तर WhatsAppचा मेसेज आला, मिस्ड कॉल पडला, ह्याच्यानंतरही अनेकदा उदासीनता दिसून येते पुन्हा आपणहून त्याची दखल घेण्याची. अनुताईंनी ज्या काळात काम केलं, त्यावेळेला केवळ पत्र हे एकच माध्यम त्यावेळेला उत्तर देण्यासाठी होतं. त्यांच्या दिवसातला एक ठराविक असा काळ होता, जो केवळ त्यांनी लोकांना वेगवेगळ्या आलेल्या प्रश्नांची उत्तरं देणं यासाठी राखून ठेवलेला होता. तर हे त्यांचे विलक्षण महत्वाचे गुण वाटतात, की जे त्यांना पद्मश्री असा पुरस्कार मिळण्यापर्यंत अनुताईंना घेऊन गेले. खूप छान ताई, की अनुताईंच्या कामाचा आढावा जर बघितला तर आपल्याला सुद्धा त्याच्यातून प्रेरणा मिळते. अंगणवाडी बाल शिक्षण म्हणजे त्यांनी ओळखलं, की प्रौढांना शिकवण्यापेक्षा जर आपण बालपणापासून सुरुवात केली, छोट्या मुलांपासून सुरुवात केली, बालकांपासून सुरुवात केली, तर ते हे कार्य नक्कीच अविरतपणे चालू असणार आहे आणि त्याचा विकास होणार आहे. हे अनुताई आणि ताराबाई यांनी ओळखलं आणि त्याच्यातून अंगणवाडी आणि बालवाडी ह्या विकासास आल्या संपूर्ण भारतात. तर ह्या अनुताई म्हणा की ताराबाई म्हणा यांचा कार्याचा वारसा किंवा यांचे जे कार्य आहे ते ग्राममंगल या संस्थेच्या माध्यमातून चालू आहे. हे ग्राममंगल संस्थेच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही शैक्षणिक कार्य करत असतात, तेव्हा हे कार्य करत असताना वर्षाताई तुम्हाला बऱ्याच वेळेस ग्रामीण भागात काम करावं लागतं. तर अशा वेळेस आदिवासी भागात काम करत असताना आपल्याला बऱ्याच अडचणी येतात. त्याच्यामध्ये हॅलो. हा ताई, ऐकू येतंय. हो, हो. आदिवासी भागात काम करताना बऱ्याच अडचणी येतात. त्याच्यात आपल्याला प्रामुख्याने जाणवते ती भाषेची अडचण. कारण आपल्याला जर समोरच्याला काही सांगायचं असेल तर आपली भाषा त्यांना समजली पाहिजे किंवा त्यांची भाषा आपल्याला समजली पाहिजे. अशा पद्धतीच्या विविध अडचणी येतात. तर आपल्याला ग्रामीण भागात काम करत असताना, आदिवासी भागात काम करत असताना अशा कोणत्या अडचणी भेडसावल्या आणि आपण त्या कशा पद्धतीने सोडवल्या? हां. सर्वात मला आवाज परत हां. सर्वात पहिल्यांदा अनुताईंना अडचण जाणवली ती म्हणजे त्या काळात घट्ट समाजात जी जाती धर्म यांची जी कीड रुतलेली होती, त्याला मोठ्या प्रमाणात तो अडसर कामातला मोठा होता. कारण सुरुवातीला जे बोर्डीला काम सुरू झालं, त्यावेळेला एका समाजाची मुलं आली, वारली मुलं आली तर कातकरी येत नव्हती, कातकरी आली तर भंगी येत नव्हती, भंगी आली तर अजून दुसऱ्या समाजाची येत नव्हती. असं करत
जातीयता फार मोठ्या प्रमाणात त्यावेळेला समाजात रुजलेली होती आणि सगळ्या मुलांना एकत्र आणणं हे फार मोठं आव्हान होतं. आणि मगाशीच मी म्हटलं तसं, की ही जातीयतेची तीढ मनातून जाऊन सगळ्या मुलांना एकत्र आणण्यासाठी अनुताईंनी सलग 8 वर्ष प्रयत्न केले आणि 8 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांनी संस्थेत सत्यनारायण घातला होता ह्या आनंदाप्रित्यर्थ, की 100 मुलं गोळा झाली आणि आता ती टिकली शाळेमध्ये. तर त्यामुळे त्यांनी चिवटपणाने प्रत्येक मुलाच्या घरी जाऊन त्यांना शिक्षणाचं महत्त्व सांगून त्या मुलांच्या घरातली काही कामं स्वतः करून त्या मुलांना घेऊन येत असत. हे या मोठ्या अडचणीला त्यांना सामोरं जावं लागलं. त्यानंतरची अडचण होती भाषेची. कारण ज्या भागात अनुताईंनी काम केलं त्या भागातली भाषा आणि अनुताई स्वतः जी भाषा बोलायची ती भाषा, या 2 भाषा वेगळ्या होत्या. अनुताई मराठीमध्ये, म्हणजे आज आपण जे मराठी बोलतो प्रमाण मराठी म्हणता येईल असं, तर ही भाषा अनुताईंची भाषा होती. आणि ज्या भागात त्या काम करायच्या तिथल्या मुलांची भाषा ही वारली कातकरी आदिवासी भाषा होती. अशा वेळेला त्यांनी काय तोडगा काढला त्याच्यावरती, तर त्या मुलांबरोबर काम करण्यासाठी त्यांनी त्याच भागातल्या काही मुली गोळा करून त्यांना या प्रकारच्या बालवाडी चालवण्याचे धडे दिले. आणि त्या मुलींना, एक मिनिट हा, सुषमाताई, आपण कंटिन्यू करू शकता. हॅलो सुषमाताई, आपला माईक चालू करा. हॅलो, येस ऐकू येतंय? हा वर्षाताई बोलताय. अच्छा, बोला बोला. वर्षाताई बोला. तर त्यांनी त्याच भागातल्या काही मुलींना शास्त्रीय बालवाडीचं प्रशिक्षण देऊन त्या मुलींच्या मार्फत सुरुवातीला हे काम करवलं, की ज्या मुली अशा होत्या ज्यांना मराठी अनुताई जी भाषा बोलत होते ती भाषाही कळत होती आणि मुलं जी भाषा बोलतायत ती भाषाही कळत होती. त्यामुळे यांच्या करवी सुरुवातीला मुलांबरोबरचा संवाद सुरू झाला. कालांतराने अनुताईंनी स्वतः त्या भाषेतले शब्द शिकून घेतले आणि मुलांबरोबर बोलायला सुरुवात केली. आणि आजही ग्राममंगलची शिक्षण पद्धती जर आपण बघितली तर प्राथमिक स्तरापर्यंत, म्हणजे बालवाडीची 3 वर्ष आणि त्याच्यानंतरची 4 वर्ष, यामध्ये मुलांना पुस्तकातल्या भाषेची सक्ती केली जात नाही. याचं कारण मुलं ज्या भाषेत बोलतायत, ज्या भाषेत त्यांना व्यक्त व्हायचंय, ज्या भाषेत त्यांना लिहावंसं वाटतं, त्या भाषेत त्यांनी व्यक्त व्हावं, जेणेकरून मुलांना मुक्तपणाने, मोकळेपणाने व्यक्त होता आलं पाहिजे. म्हणून मुलांना प्राथमिक स्तरापर्यंत भाषेचा आग्रह नसतो. मुलांना ज्या भाषेत वाटेल त्या भाषेमध्ये मुलांनी व्यक्त व्हावं आणि त्याच्यानंतरच्या स्तरावर मात्र माध्यमिक स्तरावर हळूहळू ग्राममंगलचे शिक्षक त्यांना प्रमाण मराठीकडे घेऊन जातात. तर या पद्धतीने अनुताईंनी पण काम करत भाषेबद्दलची अडचण सोडवली. तिसरी त्याकाळी त्यांना मोठी चणचण जाणवायची ती होती, सतत संस्था इतक्या प्रमाणात चालवायची तर आर्थिक अडचणींचा सामना करायला लागायचा. आणि वेगवेगळे उपक्रम कल्पकतेनं राबवून, शैक्षणिक मासिक गोळा करून, देणग्या गोळा करून त्यांनी संस्थेची ही अडचण सातत्याने सोडवली. त्या दोघींनी, अनुताई आणि ताराबाईंनी एकत्र. आणि नंतरच्या काळात पानसे सरांनी त्यांचे वेगवेगळे संपर्क वापरून संस्थेसाठी मोठ्या प्रमाणात देणग्या गोळा केल्या. पण हे सगळे जरी प्रश्न होते, या सगळ्या वेगवेगळ्या पातळ्यांवरती अडचणी होत्या, तरीही एक धागा ग्राममंगलच्या शिक्षणाचा कायम राहिला, तो म्हणजे शास्त्रीयतेचा. कोणत्याही परिस्थितीत शिक्षणातली शास्त्रीयतेची कास सोडायची नाही, हे धोरण मात्र आजतागायत त्या काळापासून चालू आहे. वर्षाताई, तुझं झालंय का बोलणं? हो, झालंय. दीपालीताई? दीपालीताई, नक्कीच ताई. आणखी की एक मला फक्त अनुताई, एक त्याच्यासाठी एक जोडावंसं फक्त एवढंच हो वाटतं हो की हो, अनेक नक्कीच ताई, भाषेची नक्कीच ताई, जोडा. अनेक भाषेची साधनं पण विकसित झाली. म्हणजे छोटे छोटे असतील शब्द, अक्षर कार्ड असतील, ती जोडणं असतील, किंवा काय म्हणूयात, शब्दांच्या पताका लावणं असतील, की जेणेकरून मुलांना शब्दांचा अनुभव मिळेल. किंवा छोट्या छोट्या चित्रपुस्तिका त्यांनी तयार करायला सुरुवात केली आणि तीच ग्राममंगलच्याही कामांमध्ये पुढे अंथरलेलं ग्रंथालय होऊन, की ज्याच्यामध्ये छोट्या चित्रपुस्तिका, छोट्या शब्दांच्या पुस्तिका, छोट्या वाक्यांच्या, छोट्या घटनांच्या पुस्तिका अशा येऊ लागल्या आणि अगदी विश्वकोशांपर्यंत किंवा वर्ल्डबुक पर्यंत सुद्धा अनुभव मुलांना देता यायला लागले. भाषानुभव देणं हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा एकूणच सगळ्या कामांमध्ये, ग्राममंगलच्या कामांमध्येही राहिला आणि तो आदिवासी भागांमध्येही राहिला, की माध्यमिकच्या पातळीवरती गेल्यानंतर हा भाषानुभव अधिक समृद्ध व्हावा यासाठी प्रयत्न झाले. म्हणजे अगदी बहिणाबाईंच्या कवितांचा अभ्यास करूयात किंवा गीतरामायणातल्या गाण्यांचा अभ्यास करूयात,
विविध म्हणजे अगदी चि.व्ही. जोशींचे, पु. ल. देशपांड्यांचे विनोद वाचून समजून घेऊयात आणि ते सादर करूयात. अशा प्रकारच्या संपन्न अनुभवांकडे पण या आदिवासी मुलांना नेण्याचं काम ग्राममंगलच्या कामांमध्ये झालेलं आपल्याला दिसतंय आणि उदंड भाषेची साधनं आणि पुस्तिका तयार झाल्या आहेत. दीपाली ताई, पुढे जायला हरकत नाही. नक्कीच ताई. हे अनुताईंनी आपला माईक बंद करता ताई प्लीज. हा, की अनुताईंनी विद्यार्थी जमा झाले. जसं आपल्याला एखादा आनंद होतो किंवा एखादं शुभ कार्य करायचं असते तर आपण सत्यनारायण पूजा करतो. जे अनुताईंनी त्यावेळेस सुद्धा लोकांपुढे एक महत्वाचा आदर्श घालून दिला, की तुम्ही याच्यासाठी सत्यनारायण करता, यासाठी देवाला पुजता. पण त्यांनी विद्यार्थी बालक गोळा झाले म्हणून सत्यनारायण पूजन केलं. ही खरोखर अभिमानास्पद गोष्ट आहे आमच्यासाठी. आणि विशेष म्हणजे त्यांनी आता जे आपण म्हणतो की आंतरराष्ट्रीय शिक्षण दिलं पाहिजे, मग त्याच्यासाठी ग्रामीण भागामध्ये बोलीभाषेतून सुरुवात केली पाहिजे. हे अनुताईंनी त्यावेळी आपल्याला समजावून सांगितलं होतं, की बोलीभाषेतून शिक्षण दिलं पाहिजे. मग त्यासाठी अनुताईंनी शिक्षण स्थानिक लोकांमार्फत सुरू केलं. तर आपलं सुद्धा या ग्राममंगल संस्थेमध्ये जो शैक्षणिक प्रवास चालू आहे, याच्यामध्ये तिथल्या स्थानिक लोकांचा किंवा त्या विद्यार्थ्यांचा कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतो, काय सांगाल? एक तर सुरुवातीच्या काळामध्ये तो अगदीच कठीण होता. पण तरी सुद्धा मुलांना प्रत्येक पाड्यांवरती जाऊन गोळा केलं जायचं. प्रत्येक पाड्यांवरती जाताना शिक्षिका म्हणजे जी तिथली शिक्षिका असायची, जी काही थोडीफार शिकलेली असेल किंवा पहिल्यांदा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे काही कोसबाडवरनं मुलं-मुली तिथे गेले होते. आमचे ते 5-7 कार्यकर्ते म्हणजे शांताराम, अमित सारखा कार्यकर्ता, की जो तिथून कोसबाडवरनं आला होता, अमित आणि त्याची बायको. आणि ही मुलं 4थी-10वी पर्यंत शिकलेली अशी काही मुलं ताई घेऊन आल्या होत्या. आणि ते त्यांच्याबरोबर काम करत असताना असं लक्षात यायचं, की मुलांना शाळेकडे ओढ लागण्यासाठी काय-काय करायचं. तर या वेळेला आम्ही अशी सुरुवात केलेली होती, की घंटा वाजवत किंवा झांज वाजवत पाड्याच्या एका टोकापासून निघायचं आणि शेवटच्या टोकापर्यंत मुलांना हाक मारत जायचं. मग तिथे असणाऱ्या आया-ताया हसत-हसत हळू-हळू मुलांना पुढे आपल्याबरोबर पाठवायला लागायच्या. आणि मग सगळेजण गाणी म्हणत, गप्पा मारत सगळेजण जिथे काही बालवाडी भरत असेल, एखाद्या झोपडीमध्येच किंवा झाडाखाली बालवाडी भरत असेल, तर तिथे सगळेजण येऊन थांबत आणि खेळायला सुरुवात होत असे. आता हा जो तेव्हा रोजचा बोलवायला लागण्याचा भाग होता, तो मात्र आता 10 वर्षांमध्ये कमी झाला आणि आता असं दिसतंय, की आता मुलं आपणहून शाळांमध्ये येतात. म्हणजे कधी-कधी नाही आली, तर एक हाकेसरशी सुद्धा शाळेमध्ये यायला लागतात. आता पालकांनाही असं वाटतंय, की मुलांना शाळेमध्ये पाठवलं पाहिजे. आश्रम शाळांमध्ये पाठवलं जातं, ग्राममंगलच्या पाड्यांवरच्या शाळांमध्ये पाठवलं जातं किंवा आजूबाजूला काही ज्या आश्रमशाळाच आहेत, त्यांच्यामध्येही पाठवलं जातं. त्यामुळे पालकांचा आणि मुलांचा दोन्हींचा प्रतिसाद आता चांगल्या रीतीने मिळायला लागलेला आपल्याला दिसतो. नक्कीच ताई. मग या ठिकाणी आपल्याला असं सुद्धा म्हणता येईल, की घंटानाद करून शाळा भरवणं हे सुद्धा आपण कोसबाडवरूनच शिकलो आहोत का? की घंटानाद करायचा, मुलं जमा करायचे. हो. म्हणजे दोन्हीही गोष्टी. कारण तिथेही वापरल्या जायच्या जणूताई ताराबाईंनी तिथेही या गोष्टी केल्या होत्या आणि त्यामुळे सुरुवातीच्या काळांमध्ये इथेही व्हायची. मग गाणी म्हणत, बालगीतं म्हणत जायचं, खेळ घेत-घेतच जायचं किंवा रस्त्यावरनं जाताना, पाड्यांवरनं जातानाच जे काही दिसेल त्याच्यावरती गप्पा मारायला सुरुवात करायची. म्हणजे प्रत्येक ठिकाणी मुलं एखादं चिंचेचं झाड दिसतंय त्याच्याखाली थांबून त्याच्याविषयी गप्पा मारतील. कोंबड्या दिसल्यात त्याच्याविषयी गप्पा मारतील आणि अशी एक सगळी वरातच हे सगळं असं अनुभवाचं शिक्षण घेत, अनुभवातनं शिकत-शिकत त्या बालवाडीपर्यंत पोहोचत असत. त्यामुळे हा बरोबर. एक वारसाच चालू होता असं म्हणायला हरकत नाही. आता मात्र या अंगणवाडी गोष्टी थोड्या बालवाडी राहिल्या कशी नाहीत. उत्पत्ती झाली, त्याच पद्धतीने घंटानाद करणं ही सुद्धा उत्पत्ती झाली असं म्हणायला हरकत नाही. काही हरकत म्हणजे नाहीये. कोसबाडमधून शाळा कशी भरवायची, मुलांना गोळा कसं करायचं ही सुरुवात झालेली आहे. मी वर्षाताईंकडे येऊ इच्छिते. वर्षाताई, ग्राममंगलच्या कामाची किंवा शिक्षण पद्धतीची खूप सारी वैशिष्ट्य आपण आतापर्यंत ऐकत आलेलो आहोत. आणि ज्या पद्धतीने सांगितलं की 4000पेक्षा अधिक शिक्षकांना तुम्ही प्रशिक्षित केलेलं आहे, वेगवेगळ्या माध्यमातून प्रशिक्षण दिलेलं आहे. तर हे हां. प्रशिक्षण झालं किंवा ग्राममंगलच्या कामाची किंवा शिक्षण पद्धतीची सार्वत्रिकरित्या कशा पद्धतीने उपयुक्त ठरली आहे? अ, आपल्याला सगळ्यांनाच कल्पना आहे, की ग्राममंगल ज्या प्रकारचं शिक्षण देतं,
ते शिक्षण आता जसं आपल्याला स्पष्ट झालं की 82-83 सालापासूनच या प्रकारचं शिक्षण ग्राममंगलमध्ये सुरू आहे. पण आपल्या सगळ्यांपर्यंत किंवा समाजापर्यंत ते पोहोचलं ते केंद्र सरकारने ज्या वेळेला 2005 मध्ये त्यांच्या धोरणामध्ये पहिल्यांदा आणलं रचनावादी शिक्षण या नावाने, त्यावेळेला तो शिक्षणाचा प्रकार आपल्या सर्वांपर्यंत पोहोचला. परंतु त्यापूर्वी अनेक वर्ष ग्राममंगल हे काम करतच होतं. याच्या थोडं बारकाव्याकडे आपण जेव्हा बघितलं की 2005 साली जेव्हा सरकारने असं सांगितलं की सगळ्या शाळा रचनावादी पद्धतीने चालल्या पाहिजेत, हे सगळ्यांना मान्य झालं. पण रचनावादी पद्धतीनं चालल्या पाहिजेत म्हणजे नेमक्या कशा चालल्या पाहिजेत, म्हणजे प्रत्यक्ष वर्गांमध्ये काय घडलं पाहिजे, शिक्षकांनी कोणत्या पद्धतींचा अवलंब करायला पाहिजे, याचे नमुने फारसे आपल्याला आजूबाजूला दिसत नव्हते. आणि याचे नमुने जेव्हा माणसांनी शोधायला सुरुवात केली तेव्हा लक्षात आलं की महाराष्ट्रातल्या प्रयोगशील शाळा, त्याच्यामध्ये केवळ ग्राममंगलच नाही तर ग्राममंगल सारख्या महाराष्ट्रातच अजून अनेक प्रयोगशील शाळा आहेत काही शहरांमध्ये, गावांमध्ये. तर त्या सर्व ठिकाणी या प्रकारचं शिक्षण, ज्याला आता रचनावादी शिक्षण म्हणता येईल, असं शिक्षण त्या शाळांमध्ये सुरू होतं. आणि म्हणून या सर्व शिक्षकांना, सर्वसामान्य लोकांना हे शिक्षण समजून घेण्यासाठी प्रयोगशील शाळा आणि त्यापैकी ग्राममंगलची भेट देणं, ग्राममंगलमध्ये चालणारं काम बघणं, ते समजून घेणं आणि त्यानुसार आपापल्या वर्गांमध्ये कृती करणं हा मार्ग सुकर झाला. त्याच वेळेला ग्राममंगलच्या बाजूनी वेगवेगळी प्रशिक्षणं फार पूर्वीपासून सुरू आहेत आणि ग्राममंगलनी मोठ्या प्रमाणामध्ये रचनावादी प्रशिक्षणाचे वर्ग घ्यायला सुरुवात केली. आजही ग्राममंगल संस्थेतर्फे रचनावादी प्रशिक्षणाचे वर्ग चालतात, जे बालवाडीपासून 10वी पर्यंतच्या सर्व अभ्यासक्रम रचनावादी पद्धतीने कसा मुलांपर्यंत पोहोचवायचा याचे वर्ग ग्राममंगल घेतं. आता तुमचा आत्ता विचारलेला प्रश्न नेमकापणाने इथे येतो. या सर्व प्रशिक्षणांमध्ये आम्ही रचनावादी पद्धत कोणत्याही नगरपालिकेची शाळा, महानगरपालिकेची शाळा किंवा सर्वसामान्य अनुदानित शाळा, विना अनुदानित शाळा, कोणत्याही प्रकारची शाळा असली तरीही रचनावादी पद्धती कशी अवलंबता येते आपल्या वर्गांमध्ये याचं प्रशिक्षण त्या वर्गांमध्ये आम्ही देतो. आणि आजवर तुम्ही जसं आता म्हणालात की 4000 पेक्षा जास्त शिक्षक या प्रकारचं प्रशिक्षण घेऊन ग्राममंगलमधून गेलेले आहेत आणि त्यांना त्या ठिकाणी त्याचा खूप उपयोग झालेला आहे. असं नाही की ही रचनावादी शिक्षण पद्धती ही केवळ आदर्शवादी आणि आनंदी शिक्षण म्हणजे कुठेतरी पुस्तकातली संकल्पना आहे, तर ग्राममंगलच्या शाळांमध्ये किंवा ग्राममंगलमधून शिक्षण घेतलेल्या शिक्षकांच्या कामांमध्ये ही आपल्याला अध्यापन पद्धती खूप चांगल्या पद्धतीने बघायला मिळते. आणि आता जसं सरकारने काही त्यांच्या सरकारने चालू असणाऱ्या शाळा रचनावादी आहेत असं घोषित केलं, त्याच वेळेला आपल्याला पुरावा मिळतो की ग्राममंगलनी ज्या गोष्टीचा, ज्या अध्यापन पद्धतीचा पुरस्कार केला ते सरकारी शाळांमध्ये पण जसंच्या तसं घडू शकतं. धन्यवाद ताई. म्हणजे ज्ञानरचनावाद ही जी संकल्पना आहे ही खऱ्या अर्थाने ग्राममंगल संस्थेमध्ये चालूच होती. फक्त ती लोकांसमोर येणं आवश्यक होतं आणि ती सरकारच्या माध्यमातून म्हणा किंवा वेगवेगळ्या संस्थांमध्ये किंवा तुम्ही जे प्रशिक्षण दिले त्यांच्या माध्यमातून समाजासमोर आले की ज्ञानरचनावाद या पद्धतीने विद्यार्थी कसा शिकू शकतो, त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये कसे बदल होऊ शकतात हे आपण जगासमोर आणलेलं आहे. ताई, आपल्याकडे कुरणशाळा आणि रात्रशाळा चालतात, तर कुरणशाळा आणि रात्रशाळा, कारण हा प्रश्न आपल्याला प्रेक्षकांकडून आलेला आहे ताई, की प्रेक्षकांचं असं म्हणणं आहे की कुरणशाळा आणि रात्रशाळा याबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती सांगता यावी. सांगू का? हो. कुरणशाळा खरं तर कुरणशाळा आता राहिली नाहीये. कुरणशाळा अनुताईंच्या काळात कोसबाडला, अनुताई आणि ताराबाई जेव्हा कोसबाडला होत्या तेव्हा चालवली जात असेल. त्यामुळे आता दोन्ही शाळा अस्तित्वात नाही. आणि तरी कुरणशाळा काय होतं हे मात्र मी सांगते की मुलं सगळे आदिवासी आदिवासी मुलं जी होती ती दिवसभर, आता छोटी मुलं होती ती घरांमध्ये राहायची आणि त्याच्यामुळे ती अंगणवाड्यांमध्ये यायची, म्हणजे साधारण 6-7 वर्षांपर्यंतची. पण त्याच्यापेक्षा मोठी मुलं म्हणजे एक 7-8 वर्षाचं मूल झालं की ते गुरं राखायला, चिंचा पाडायला, तळ्यात डुबकी मारायला, झाडांवरनं इकडे तिकडे हुंदडायला, आपली कामं किंवा करमणूक या दोन्ही गोष्टींसाठी वेगवेगळ्या ठिकाणी रानात कुरणात निघून जात असं. मग काय करावं, या मुलांना शिकवायचं कसं, हा प्रश्न ताराबाई आणि अनुताईंच्या समोर उभा राहिला होता. आणि त्यामुळे त्यांनी कल्पना काढली की जशी आपण अंगणात शाळा भरवली तशी आपण कुरणात शाळा भरवूयात आता. म्हणजे काय करायचं तर पोतडी घ्यायची साधनांची आणि मुलांच्या मागे जायचं. अनुताई त्यांच्या बरोबरच्या काही शिक्षिका या एक छान पोतडं म्हणजे झोळी
खांद्याला लटकवायच्या. त्याच्यामध्ये त्यांची काहीतरी विविध गणिताची, भाषेची साधने असायची. वस्तू, मणी, बिया अशा प्रकारच्या वस्तू असायच्या. त्या घेऊन ते आपली मुलं जिथे जायची तिथे जात असत आणि मुलं कुरणांमध्ये सोडून दिल्यानंतर यांचं शिक्षण व्हायचं. मग शिक्षण कुठे? तर परिसराशी नातं जोडून. अनुताईंचं किंवा आपल्या या सगळ्याच पद्धतीचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य शिक्षणातलं ते म्हणजे परिसरातनच शिकवायचं. परिसरातल्या वस्तू जमा करून शिकवायचं. परिसर ही एक शिक्षणाची एवढं मोठं मोकळं अंगण, इतका मोठा अवकाश आहे खरं तर. मग आता काय करायचं अनुताई? तर अनुताई झाडावरनं मुलं जेव्हा झाडावरनं उडी मारायचे तेव्हा ते किती फूट उंच उडी मारली हे मोजायला जायच्या. काठींनी मोजायच्या. आधी अप्रमाणित एकक वापरून मोजलं जायचं आणि मग फुटामध्ये, मीटरमध्ये त्याचं मापन व्हायचं. किंवा तळ्यामध्ये पाण्यामध्ये भाकरी टाकल्यानंतर म्हणजे दगड असा लांब फेकायचा आणि तो लांब गेलेला दगड किती भिंगऱ्या करत जातो, किती भाकऱ्या करत जातो हे बघत असताना तिथपर्यंतचं अंतर मुलं सलग पाण्यामध्ये उतरत असत आणि पाण्यामधलं ते अंतर मोजत असत की किती माझा दगड लांब गेला. किंवा चिंचोके, दगड अशा गोष्टी रुजवून बघायच्या, बिया रुजवून बघायच्या, दगड रुजवून बघायचे आणि सजीव किंवा निर्जीव या गोष्टी शोधायच्या. अशा प्रकारची गणित, मापन, मेंढ्या जन्माला यायच्या वेगवेगळ्या घरांमध्ये. तेव्हा त्यांनी अशी सुरुवात केली की काडेपेटींमध्ये एक एक बी टाकत जायची आणि त्या घरांमध्ये काडेपेटी ठेवून द्यायची ज्या घरात मेंढी जन्माला आली आहे आणि तिथे एक बी टाकायची त्या पहिल्या दिवशी. मग दुसऱ्या दिवशी दुसरी बी टाकायची. असं करत करत ती मेंढी किती दिवसांची झाली, बकरी किती दिवसांची झाली, अशा प्रकारचं त्यांचं वय मोजलं जायचं. मग याच प्रकारे बाळांचं पण वय मोजलं जायला सुरुवात झाली. असं ते जीवनाशी जोडलेलं सगळं शिक्षण होतं आणि त्यामुळे जे काही घडायचं ते त्या परिसरातनं घडायचं. मग चिंचोके सगळ्या मुलांनी पाडल्यानंतर चिंचोक्यांचे ढीग व्हायचे आणि मग चिंचा किती आहेत, मग चिंचांची वाटणी करू. मग बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हे चिंचांच्या वाटणीमधूनच होत असे. असं जीवनाशी जोडणी करणारं शिक्षण या कुरण शाळांमधनं आणि रात्र शाळांमधनंही चालायचं. रात्र शाळा का? तर जी मुलं बाहेर कामाला जातात, अगदी 10-12 वर्षांची मुलं आणि ती बाहेर कामाला जातात, मग त्यांना शिकायला मिळायची संधी मिळायला पाहिजे आणि म्हणून या दोघींनी रात्र शाळा सुरू केली आणि मग ते कंदील घेऊन कंदिलांच्या प्रकाशामध्ये या शाळा भरत असत आणि तिथेही खूप गमती जमती व्हायच्या, नाचगाणी व्हायची, गप्पा पण व्हायच्या आणि या सगळ्यातनं असे स्वयंपाकाच्या धड्यांपासून अनेक धडे मुली आणि मुलगे तिथे घेत असत. पण आता मात्र या शाळा राहिल्या नाही. मग काय टिकलं यातलं? तर परिसरातलं शिक्षण मात्र टिकलं आहे. आम्ही आमच्या अजूनही पाड्यांवरच्या शिक्षणात या सगळ्या जीवन शिक्षणाचा समावेश केलेला आहे आणि मुलं जिथे जिथे हिंडतात किंवा जितके अनुभव मुलांना परिसरातनं हिंडून देता येतील आणि त्यातून त्यांना शिकवता येईल असे प्रयत्न मात्र होत असतात. काय शिकवलं आपल्याला अनुताईंनी? तर शिक्षणासाठी अनेक साधने लागतात, अनेक महागड्या वस्तू लागतात असं नाही. तर शिक्षण साध्या दगडांमधनं, बियांमधनं होऊ शकतं. त्यांचं 5 आठवडे नावाचं पुस्तक आहे की ज्याच्यामध्ये 5 आठवडे त्यांनी केवळ दगडांच्या साह्यातून विविध कृती विज्ञान, गणित, भूगोल, इतिहास आणि भाषेच्या गणिताच्या शिकवल्या होत्या. तर असं सहज शिक्षणाचा हा जो काही भाग आहे तो मात्र वारसा आपण सर्वांनीच चालवला पाहिजे. केवळ आणि तो वारसा आपल्याला शहरातल्याही शाळांमधनं चालवता येतो आणि वस्ती पातळीवरतीही कुठल्याही शाळांमधनं चालवता येऊ शकतो. धन्यवाद ताई. अनुताईंची जी शिक्षण पद्धत आहे किंवा त्यांनी जे प्रयोग अवलंबले आहेत ते बघून खरोखर प्रेरणा मिळते आणि मनस्वी आनंद होतो की उपलब्ध परिस्थितीत, मग तो ग्रामीण भाग असतो, कुठलाही भाग असतो, मुलं जिथे असतील तिथे जाऊन शिक्षण देणं, हा जो आनंद त्यांनी घेतलेला आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षित करण्याचा प्रयत्न केलेला आहे, हे खरोखर अत्यंत प्रेरणादायी असं उदाहरण अनुताईंचं आहे की त्यांनी शिक्षणाचा प्रवास हा अखंडच चालू ठेवला. तो रात्र असो, कुरण असो, जंगल असो, कुठेही प्रत्येक ठिकाणी त्यांचा शिक्षणाचा प्रवास हा आपल्याला चालू असलेलाच दिसून येतो तुमच्या म्हणजे तुम्ही संगितलेल्या अनुभवातून. मी वर्षाताईंकडे जाऊ इच्छिते. वर्षाताई, की ग्राममंगल संस्था आणि पानसे सर यांचा सुद्धा फार जवळचा संबंध आहे. तर पानसे सरांच्या लेखनात, बोलण्यात अनेक वेळेस संशोधनाचा आणि प्रामुख्याने मेंदू संशोधनाचा
विचार असतो किंवा त्यांनी मेंदू संशोधन असतो किंवा इतर संशोधन असेल या संदर्भात त्यांनी लेखन केलेलं आहे किंवा ग्राममंगल संस्थेला त्या पद्धतीने ते योगदान देतात. तर मेंदू संशोधनाचा विचार जो आहे तो या शिक्षणातील किंवा मेंदू संशोधनाचा शिक्षणात काय महत्व आहे किंवा मेंदू संशोधन आणि शिक्षण यांचा कशा पद्धतीने संबंध लावलेला आहे किंवा पानसे सरांचं जे लेखन आहे त्याबद्दल आपण काय सांगाल? पानसे सर आणि ग्राममंगल यांचा जवळचा संबंध आहे असं नसून पानसे सरांनीच ग्राममंगल ही संस्था स्थापन केलेली आहे अनुताईंच्या बरोबरीने. त्यामुळे संस्थेच्या जन्मापासून सर त्या संस्थेशी जोडले गेलेले आहेत. आता विषय येतो मेंदू संशोधन आणि या प्रकारचं काम आणि पानसे सरांची पुस्तकं. आधी सांगितल्याप्रमाणे मेंदू संशोधन ज्या वेळेला जगामध्ये सगळीकडे पसरायचं होतं, ते सर्व लोकांपर्यंत पोहोचायचं होतं, किंबहुना मेंदू संशोधन व्हायचंही होतं. भारतामध्ये ते अजून पोहोचलंही नव्हतं. त्याही वेळेला अनुताई, ताराबाई पानसे सर हे काम करत होते. ते शास्त्रीयच होतं. हे नंतरच्या मेंदू संशोधनाने सिद्ध झालं. म्हणजे एक आपण कामाची दिशा लक्षात घेऊया ग्राममंगलच्या, की असं नाही झालं, की आधी मेंदूचं संशोधन आलं, त्याचे निष्कर्ष आले आणि मग ती पद्धती स्वीकारून ग्राममंगलने काम सुरू केलं. तर असं न होता यापूर्वीच ग्राममंगलने काम सुरू होतं, ज्याला जगभरातल्या बालशिक्षणातल्या शास्त्राचा आधार होता. वेगवेगळ्या ठिकाणी त्या लोकांनी केलेले प्रयोग भारताच्या बाहेरचेही त्या सगळ्यांचा अभ्यास करून भारतातला हा प्रवाह लक्षात घेऊन ग्राममंगलने काम सुरू केलं होतं. पण काळाच्या टप्प्यावर ते काम मेंदू आधारित आहे असं सिद्ध झालं आणि हळूहळू ग्राममंगल जे काम करत होतं ते शास्त्राच्यावरच आधारलेलं आहे, मेंदूच्या शास्त्रावरच आधारलेलं आहे, हे कालांतराने सिद्ध झालं. आणि जसं लक्षात यायला लागलं, की साधारण 80 ते 90च्या दशकामध्ये जगभर मेंदूची संशोधनं पुढे यायला लागली आणि त्यावेळेला ग्राममंगलचे काम करत होतं ते किती शास्त्रीय आहे हे हळूहळू समजायला लागलं आणि हे समजल्यानंतर मात्र ग्राममंगलनी आपल्या कामाचा मेंदू आधारित शिक्षण असा एक बळकट पाया नक्की केला आणि हे ठामपणाने स्वीकारलं, की आता आपलं जे काम करायचं आहे ते याच शास्त्रावर आधारित करायचं आहे. कारण याचे परिणाम मुलांच्या शिकण्याविषयी, मुलांच्या विकासाविषयी चांगले होत आहेत असं सिद्ध झालेलं होतं. आणि म्हणून काळाच्या ओघात ही एक ग्राममंगलची शिक्षणाची पद्धती म्हणूनच पुढे आली. पानसे सरांनी जी पुस्तकं पानसे सरांचं महत्वाचं कार्य काय आपण म्हणू किंवा त्यांनी दिलेली महाराष्ट्राला मोठी देणगी कुठली आहे असं म्हणू, याचा विचार केला तर लक्षात येतं, की जर सरांनी मेंदू आधारित शिक्षणाची किंवा शास्त्रीय बालशिक्षणाची पुस्तकं मराठीत आणली नसती, तर माहिती नाही कदाचित किती काळ लागला असता, की महाराष्ट्राला या प्रकारच्या शिक्षणाची ओळख व्हायला. कारण ही सर्व संशोधनं, हे सर्व प्रयोग हे बाहेरच्या देशांमध्ये होत होते. ते सगळे इंग्रजीमध्ये त्याचं साहित्य उपलब्ध होतं आणि ते प्रत्येक शिक्षक जाऊन ती पुस्तकं वाचून, ग्रंथ काढून वाचून मग आपल्या शाळेमध्ये त्याचं अंगीकार करायला कदाचित खूप काळ गेला होता. सरांनी हा दुवा साधण्याचं काम केलं. त्यांनी खरं तर आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांसाठी या खस्ता खाल्ल्या. जगभरातल्या मेंदू शिक्षणाचा अभ्यास केला, ते प्रयोग अभ्यासले आणि त्याचं महाराष्ट्रातल्या मुलांना जे अपेक्षित आहे, त्यातलं जे आवश्यक आहे, तेवढं सगळं आपल्या पुस्तकाच्या रूपाने आपल्यापुढे ठेवलं. या कामामध्ये मेंदू आधारित शिक्षणाचं काम करत असताना पानसे सर एकटे कधीच नव्हते. त्यांच्याबरोबर सुषमा पाध्ये, आदिती नातू, प्रसाद मणेरीकर या सर्व मंडळींचे हात सरांच्या ह्या कामाला होते आणि त्यामुळे सरांनी जो विचार आणला मेंदू शिक्षणाचा तो प्रत्यक्षात यायला मदत झाली. आणि आज ते शिक्षण सर्वदूर शासनाने आता जे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलेलं आहे त्याच्याही प्रस्तावनेमध्ये आपण बघितलं तर आता केंद्र सरकारनेही बालशिक्षणामध्ये प्रमुख आधार हा मेंदू शिक्षणाचाच घेतलेला आहे. आणि मेंदू शिक्षणाचाच आधार का? अन्य कुठल्या शिक्षणाचा आधार का नाही घेतला मुलांच्या शिक्षणामध्ये? तर जसं आपलं प्रत्येक काम करण्यासाठी, चालण्यासाठी पायाचा अवयव पाय हा अवयव मदत करतो. काम करण्यासाठी हातांचा, बघण्यासाठी डोळ्याचा, तसं शिकण्यासाठी मेंदू हा अवयवच आहे. शिकण्याचा अवयव मेंदू असल्यामुळे मेंदू आधारित शिक्षणाचा पुरस्कार हा निश्चितपणाने मुलाच्या शिकण्यावर सकारात्मक परिणाम करतो. धन्यवाद ताई. की मेंदू संशोधनाची पुस्तके पानसे सरांनी प्रत्यक्ष मराठीत अनुवाद करून आपल्या महाराष्ट्राला उपलब्ध करून दिले. त्यामुळे आपल्या शिक्षण प्रक्रियेमध्ये त्याचा खूप फायदा झाला आणि मेंदू संशोधनातूनच शिक्षण प्रक्रिया सुलभ होण्यास किंवा त्याचा उत्तम प्रतिसाद मिळण्यास सुरुवात झालेली आहे. आताच तुम्ही राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा उल्लेख केला, तर मी सुषमाताईंना विचारू इच्छिते की राष्ट्रीय शिक्षण धोरणातील
बाल शिक्षणातील कोणत्या बाबी आपल्याला महत्त्वपूर्ण वाटतात? की बाल शिक्षणामध्ये या राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये कोणत्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत असं आपल्याला वाटतं? तर आताच आपल्याला वर्षाताईंनी जो उल्लेख केला तो खूप महत्वाचा आहे की आता धोरणामध्ये बालवाडीची 3 वर्ष आणि पहिली दुसरीची 2 वर्ष अशी एकत्र केलेली आहेत. म्हणजे पहिला टप्पा हा जो 5 वर्षाचा एकत्रित केलेला आहे तो किती महत्वाचा आहे. का बरं ही 5 वर्ष एकत्रित केली? तर बालवाडीतनं जर मूल जेव्हा प्राथमिक शाळेत मोठ्या शाळेत जात असे आणि एकदम औपचारिक शिक्षणाला जेव्हा त्यांच्या सुरुवात होत असे तर तेव्हा मुलं बिचकतात. मुलांना एकदम ते शाळेतलं मोठं वातावरण, बाक, पुस्तकं, वह्या, लिखाण काम वाढलेलं, ह्या सगळ्याच गोष्टींचा एक ताण येत असतो. बालवाडीमध्ये खेळ, गाणी, गोष्टी आणि कृती, साधनं याच्यावरती भर असतो आणि प्राथमिक शिक्षणामध्ये मात्र आल्या पहिली दुसरीची पुस्तकं आणि हे सुरू होत असतं. तर ह्या सगळ्याचा विचार करून धोरणांनी खूप एक चांगलं मोठं पाऊल उचललेलं आहे की औपचारिक शिक्षणाची सुरुवात जरी या वयामध्ये म्हणजे 6व्या-7व्या वर्षी पहिली दुसरीच्या टप्प्यांमध्ये होत असली तरी ती बालवाडीला जोडल्यामुळे त्याच्यातली अनौपचारिकता टिकून ठेवणं, त्याच्यातलं कृती आधारित शिक्षण टिकून ठेवणं, त्याच्यातलं खेळ पण टिकून ठेवणं हे खूप महत्वाचं मानलंय. आणि मग ते का महत्वाचं आहे? तर हा सगळा क्षमता विकासाचा काळ आहे. जी पहिली 8 वर्ष आहेत ही 8 वर्ष मेंदूच्या विकासासाठीची सर्वाधिक महत्वाची वर्ष आहेत. या वयांमध्ये शारीरिक विकास, बौद्धिक विकास वेगाने होत असतो. अगदी भाषेचा विकास सगळ्यात वेगाने होत असतो. ज्या भाषा 2 किंवा 3 भाषा मुलांच्या कानावर पडत असतात तर त्या भाषा ऐकायला हा सगळा काळ अत्यंत उत्सुक असा काळ असतो. इथे मेंदूच्या भाषेत बोलायचं तर ती एक संधींची गवाक्ष उघडलेली असतात. याच वयांमध्ये मूलवर्गीकरण, तुलना, अंदाज करणं, निरीक्षण करणं अशा बौद्धिक क्षमता विकसित करण्याच्या टप्प्यावरती असतं. आणि हे करण्यासाठी जर त्याला विविध अनुभव खेळातनं कृतीतनं मिळाले तर ते उपयुक्त ठरत असतात. जर ही सगळी जी 5 वर्ष जी जोडली गेली आहेत आणि त्याच्यात ही अनौपचारिकता आणली आहे ती खूप महत्वाची आहे असं आपल्याला मानायला हरकत नाही. त्यामुळे हे एक शासनाने, धोरणाने एक मोठं पाऊल उचललेलं आहे की मेंदू आधारित शिक्षण झालं पाहिजे आणि अनौपचारिक रीतीने ते झालं पाहिजे. आणि आणखीन एक असं एक लक्षात येतं की याच्यामध्ये या संपूर्णच वर्षांमध्ये पुढच्याही 3 आणि 3च्या टप्प्यांमध्ये सुद्धा कलांना खूप प्राधान्य दिलेलं आहे की कलांचा अनुभव किंवा खेळांचा अनुभव मूल खेळलंच पाहिजे नियमितपणाने किंवा मुलांनी कलांचा अनुभव घेतला पाहिजे. प्रत्यक्ष कला हातातनी किंवा त्या कुशलतेने वापरल्या पाहिजेत. हे जे आता धोरणाने आणलेलं आहे ते आजवर या पद्धतीने आलेलं नव्हतं. कलांचा एक तास असायचा परंतु कलांमधूनच शिकावं किंवा कलांसाठी बराच काळ राखून ठेवला जावा ही एक एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी नाहीये तर ती शिक्षणाचा एक महत्वाचा भाग आहे. गार्डनरनी 1983 मध्ये हॉवर्ड गार्डनरनी सांगितलं होतं की बहुविध बुद्धिमत्तांची थिअरी त्यांनी मांडली आणि 8 इंटेलिजन्स भाषिक, शारीरिक, सांगीतिक, अवकाशीय किंवा निसर्गविषयक अशा 8 बुद्धिमत्ता त्यांनी मांडल्या होत्या. आणि या बुद्धिमत्तांचा आणि अर्थातच मेंदू विकासाचा खूप घनिष्ठ संबंध आहे. त्यामुळे जर प्रत्येक मूल वेगळं आहे, प्रत्येक मुलाजवळ वेगवेगळ्या बुद्धिमत्ता आहेत, प्रत्येक मुलाची वेगळी कौशल्य आहेत तर या सगळ्याचा विकास याच टप्प्यांमध्ये या 5, 3 आणि 3 या वर्षांमध्येच घडला पाहिजे हे धोरणाने आणलं. आणि त्याच्यामुळे कलांचा अनुभव अत्यंत सकसपणाने, सघनपणाने मुलांना या वयामध्ये मिळाला पाहिजे असं मानलेलं आहे. ही सगळी राष्ट्रीय धोरणाची खूप महत्वाची बाजू वाटते आहे. आणि आणखीन एक म्हणजे की पाठ्यपुस्तकांना प्राधान्य न देता परिसरातून शिक्षण, जीवनातून शिक्षण या गोष्टी खूप महत्वाच्या मानलेल्या आहेत. महात्मा गांधीजींनी नई तालीमच्या मधून जेव्हा नई तालीमची मांडणी केली तेव्हा जीवनातून शिक्षण, जीवनासाठी शिक्षण, जीवनभर शिक्षण या कल्पना मांडल्या आणि जीवनाबरोबर शिक्षण. तर या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या राष्ट्रीय धोरणातल्या या कलमांच्यामुळे आपल्याला प्रत्यक्षात आणायला मदत होतीये. कदाचित आता असं घडू शकेल की पाठ्यपुस्तकांचा जो एक काच झालेला आहे किंवा एक ससेमिरा शिक्षकांच्या पाठीमागे लागलेला असतो तर तो सुटण्याची शक्यता या सगळ्या धोरणाने आपल्या समोर ठेवलेली आहे. हे खूप आशादायी चित्र शिक्षणापुढचं दिसतं आहे असं आम्हाला वाटतं.
नक्कीच धन्यवाद ताई. ही म्हणजे औपचारिक शिक्षण म्हणजे आता जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर झालेलं आहे ते आताच्या शिक्षण प्रक्रियेमध्ये नक्कीच प्रभावी ठरणार आहे किंवा या शिक्षण पद्धतीची खरोखर गरज आहे की ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना कृती शिक्षण दिलं जातं किंवा पाठ्यक्रम झाले, पाठ्यपुस्तक झाले याच्यातूनच विद्यार्थी शिकतो. तर याच्यातूनच एखादं बालक